मनसे अध्यक्ष राज ठाकरे 19 आणि 20 जूनला नाशिक दौऱ्यावर. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला लावणार सहकुटुंब हजेरी. केंद्रात सक्षम झालेले तावडे डावपेचाचं राजकारण करतात. फडणवीसांना बाजूला सारून शह देण्याचा तावडेंचा प्रयत्न, सुषमा अंधारेंचा आरोप. चंद्रहार पाटलांनी घेतली निलेश लंके यांची सदिच्छा भेट. लोकसभेची गद्दारी झाली ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, पाटलांची प्रतिक्रिया. नीट परीक्षा घोटाळ्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची गुळगुळीत भूमिका का? आमदार रोहित पवारांचा सवाल. सीबीआय चौकशीची ही मागणी. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कळंब वाशिम परिसरात जोरदार पाऊस. बळीराजा सुखावला. जोरदार पावसामुळे वाशिमच्या कारंजा तालुक्यातील निर्माणाधीन बंधारा फुटला. बंधारा फुटल्यानं आसपासच्या शेतीचं नुकसान. संबंधित ठेकेदारावर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमध्ये वीज पडून 22 बकऱ्यांचा जागीच मृत्यू. उमरखेड तालुक्यात शेत शिवारातील दुर्घटना. चिकू पीक विम्याचा हेक्टरी हप्ता सरकारकडून पूर्ववत. पालघरमध्ये चिकू उत्पादकांना मिळणार 3,500 रुपयांचा हेक्टरी हप्ता. आषाढी एकादशीला शासकीय महापूजेचा पालखी प्रमुखांनाही मान. मानाच्या 10 संतांच्या पालखी प्रमुखांना उपस्थित राहण्यासाठी प्रथमच निमंत्रण. नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पाहणी.